नमस्कार मंडळी. आजचा हा पदार्थ जर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवला ना, तर तुम्ही जे बाहेर मसाला पाव किंवा पावभाजी खाता नक्कीच तुम्हाला त्याची आठवण येईल. हा पदार्थ खायला जितका भारी लागतो ना, तितकाच बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. आणि जेव्हा आपल्याला रोज-रोज तेच-तेच भाजी-पोळी खाण्याचा कंटाळा येतो ना, तेव्हा असा खमंग पदार्थ बनवला, तर घरातील मंडळी सुद्धा खुश झाल्याशिवाय राहणार नाही. बनवायला पण सोपा आहे, खूप जास्त महागाचे साहित्य पण यामध्ये घातले नाही आणि तरीही चवीला खूपच भारी लागला. आणि ज्यांना सारखं-सारखं बाहेरचं खायला आवडतं ना, त्यांच्यासाठी तर हा पदार्थ म्हणजे एकदम उत्तम पर्याय आहे. आवडीने तर खातीलच, शिवाय सारखा-सारखा घरी बनवण्याचा आग्रह सुद्धा करतील. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये अगदी थोडे तेल घातले. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी यामध्ये घातली. आणि जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता जेवढे पाव असतील ना, त्या हिशोबाने आपल्याला मसाला करायचा आहे. त्यामुळे कांदा तुमच्या आवडीनुसार थोडा कमी जास्त घेतला तरी चालतो. आता कांद्याला हलकासा तांबूस रंग आला, की यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालायचा. तर मी काय केलं, 2 टोमॅटोचे तुकडे केले आणि चॉपरमध्येच टोमॅटो बारीक करून घेतला. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आणि जर चॉपर नसेल तर काय करायचं, टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि लाल-लाल पिकलेला टोमॅटो घ्यायचा. त्यामुळे टोमॅटो सुद्धा अगदी लवकर मऊसर शिजतो. आता दोन्ही साहित्य चांगले परतून झाले. आता यामध्ये मी 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालते. आणि लसूण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. आता हे सगळं साहित्य जर तुम्हाला थोडं कोरडं वाटत असेल, तर यामध्ये थोडं तेल घालायचं आणि हे सगळं साहित्य चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तर यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर, धना पावडर, पावभाजी मसाला, गरम मसाला, त्याचबरोबर थोडी चिली फ्लेक्स घालायची. आता हे सगळे मसाले तेलामध्ये घालायचे आणि 1 मिनिटभर सगळं साहित्य चांगलं परतून घ्यायचं. मसाल्यांना चांगला सुगंध येईपर्यंत मसाले परतून घ्यायचे. तर आता सगळं साहित्य चांगलं परतून झालं. आता काय करायचं, यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. हाताने अशा पद्धतीने कुस्करून यामध्ये बटाटा घालायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5-6 तुम्हाला जेवढे बटाटे घालायचे असेल त्यानुसार त्यामध्ये बटाटे घालायचे. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त घातली तरी चालते. जास्त आता हे सगळं साहित्य तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने सगळं साहित्य एकजीव झालं, की स्मॅशरच्या मदतीने बटाटा बारीक करून घ्यायचा. कमी गॅसवर अशा पद्धतीने बटाटा बारीक करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता, मस्त खमंग अशी आपली बटाट्याची चटणी तयार झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि चटणी थंड करायला बाजूला ठेवायची. तर आता इथे मी काही पाव घेतले आहे. मस्त ताजे-ताजे पाव घ्यायचे. आता आपल्याला हा पाव मधोमध कापून घ्यायचा आहे. पावाचे 2 तुकडे करायचे नाही, अगदी मधोमध पावाला चीर देऊन घ्यायची. तर याच पद्धतीने आपल्याला सगळे पाव कापून घ्यायचे आहे. आता काय करायचं, पावाच्या एका बाजूला चटणी लावून घ्यायची. अशा पद्धतीने उलटण्याने मस्त दाबून-दाबून चटणी लावून घ्यायची. लहान मुलं किंवा मोठे व्यक्ती ज्यांना जशी आवडत असेल तितकी चटणी यामध्ये लावून घ्यायची. व्हिडिओत ज्या पद्धतीने दाखवलं ना, त्याच पद्धतीने एका बाजूने चटणी लावून घ्यायची आणि एक बाजू तशीच ठेवायची. तर अशा पद्धतीने 3 पावांना मी चटणी लावून घेतली. आता ज्या भागावर आपण चटणी लावली ना, त्या भागावर काय करायचं, थोडेसे चीज किसून घालायचे आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने पाव बंद करून घ्यायचा. पाव बंद करून घेतल्यानंतर साईडने जर थोडंफार रिकामी जागा असेल, तर त्यावर चटणी लावून घ्यायची आणि चटणी लावून सगळीकडनं मस्त असा पाव बंद करून घ्यायचा. हाताने दाबून-दाबून अशी चटणी भरायची. त्यामुळे काय होतं, पाव सुद्धा दिसायला भारी दिसतो आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित बंद होतो. आता काय करायचं, गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा. त्यावर हलकेसे बटर लावून घ्यायचे आणि बटर चमच्याने सगळ्या बाजूने पसरून घ्यायचे. त्यावर थोडी हळद पावडर घालायची, थोडी लाल मिरची पावडर घालायची
आणि तुम्हाला जर हा मसाला पाव आणखी जास्त चटपटीत पाहिजे असेल ना, तर यावर थोडासा गरम मसाला घालायचा आणि चमच्याने हे सगळं साहित्य सगळीकडे पसरून घ्यायचं. आता काय करायचं, ज्या पावामध्ये आपण चटणी भरून ठेवली होती ना, ते सगळे पाव यावर घालायचे. आता हाताने किंवा उलटणीने उलटे-पालटे करून सगळे पाव खमंग असे भाजून घ्यायचे. एका बाजूने 1 ते 2 मिनिट पाव भाजून घेतले, की दुसऱ्या बाजूने पाव भाजून घ्यायचे. आणि तुम्हाला जर जास्तीचे बटर आवडत असेल ना, तर थोडेसे बटर यावर घालायचे. आणि अशा पद्धतीने मस्त उलटे-पालटे करून पाव भाजून घ्यायचे. हा मसाला पाव चवीला इतका भारी झाला ना, की यापुढे मार्केटमधला मसाला पाव सुद्धा फिका पडेल, एवढा खायला भारी लागला. आता दोन्ही बाजूने खमंग असा मसाला पाव भाजून झाला, की पावाच्या चारी कडा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. एकदा जर हा मसाला पाव तुम्ही माझ्या या पद्धतीने बनवून खाल्ला ना, की मार्केटमधला मसाला पाव सुद्धा विसरून जाल. एवढा हा चवीला भारी लागतो. आणि ज्यांना सारखं-सारखं बाहेरचं खायला आवडतं, अशांनी जर हा मसाला पाव खाल्ला, तर बाहेरचा मसाला पाव सुद्धा ते विसरून जातील. तर तुम्ही पाहू शकता मस्त खमंग असा मसाला पाव इथे आपला तयार झाला आहे. आता दुसरे पाव घालताना तव्यावर थोडं अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं. त्यावर थोडी हळद पावडर, थोडी लाल मिरची पावडर घालायची. साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यावर बटाट्याची चटणी भरून घेतलेले सगळे पाव घालायचे. आणि मस्त खमंग असे मसाले पाव भाजून घ्यायचे. मार्केटमध्ये जर असा मसाला पाव खाल्ला, तर त्यासाठी आपल्याला कितीतरी पैसे मोजावे लागतात. पण जर घरी कमी खर्चामध्ये अगदी खमंग असे मसाले पाव बनवले, तर खर्च सुद्धा कमी येईल आणि मनसोक्त खाल्ल्याचा आनंद सुद्धा मिळेल. आणि घरी बनवले म्हटल्यावर घरातील सर्वांनाच या पदार्थाचा आनंद घेता येईल. तर मंडळी तुम्हाला हे घरच्या घरी बनवलेले खमंग असे मसाला पाव कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी कमी साहित्यात, कमी खर्चात कितीतरी मसाला पाव आपण घरात तयार करू शकतो. आणि जेवढी चटणी मी बनवली त्यामध्ये जवळ मी 2 डझन मसाला पाव बनवले. म्हणजे जवळ 24 मसाला पाव बनवायला मला कितीतरी कमी खर्च लागलाय. आणि मसाला पाव चवीला इतका भारी लागला, की सगळ्यांनी अगदी मनसोक्त भरपूर खाल्ला. तर मंडळी तुम्ही सुद्धा असा हा मसाला पाव माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.